Now next question number 3. Find the inverse of the following matrices by the adjoint method. So here we have given one matrix and the rank of that matrix is 3 by 3. Now next we have to find out the inverse of that matrix by using adjoint method. तर बाय युझिंग ॲडजॉईंट मेथड मीन्स ॲडजॉईंट मेथड अप्लाय करून आपल्याला या मॅट्रिक्सचा काय फाइंड आउट करायचा आहे, इन्व्हर्स. तर या मॅट्रिक्सला मी एने डिनोट केले आणि हे काय मॅट्रिक्समध्ये एलिमेंटचं रिप्रेझेंटेशन आहे. तर इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1/mod A इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. तर सर्वात पहिले आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मॉड ए. तर जे पण मॅट्रिक्समध्ये एलिमेंट आहे ते कशामध्ये येणार, मॉडमध्ये. 1 0 0 3 3 0 अँड 5 2 -1. तर 3/3चा डिटर्मिनंट आहे आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर काय येणार 1. 1शी रिलेटेड कोणती रो आणि कोणता कॉलम आहे, फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम डिलीट होणार. उरलेल्या एलिमेंटचं काय येणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन मीन्स 3 × -1 -3 -0. नाव नेक्स्ट कोणता एलिमेंट आहे, 0. तर आपण तो झिरो एलिमेंट घेताना कसा घेत असतो, तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपण काय घेतो, घेताना निगेटिव्ह मीन्स काय येणार -0. तर बघा 0शी रिलेटेड कोणती रो आणि कोणता कॉलम आहे, फर्स्ट रो आहे आणि सेकंड कॉलम आहे. उरलेल्या एलिमेंटची काय करायची आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × -1 -3 इंटू -5 × 0 0. नेक्स्ट एलिमेंट काय, 0 प्लस 0 इंटू, तर झिरोशी रिलेटेड कोणती रो आणि कोणता कॉलम आहे, फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम काय होणार, डिलीट. उरलेल्या एलिमेंटची क्रॉस मल्टिप्लिकेशन मीन्स 3 × 2 6 -3 × 5 15. तर बघा 1 मायनस काय येणार, -3. तर बघा इथे 0 आहे, झिरोला कोणत्याही नंबरसोबत मल्टिप्लाय केला तर तो 0च येणार आहे. तर काय येणार इथे 0 0. तर 1 × -3 काय येणार, -3. तर बघा मॉड ए आपल्याला काय मिळालं आहे, -3 मीन्स नॉन सिंग्युलर मिळालं आहे. मीन्स -3 मीन्स काय, हा नॉन झिरो आहे. तर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट काय मिळालं इथे आपल्याला, नॉन झिरो मीन्स काय, हा डिटर्मिनंट काय आहे, नॉन सिंग्युलर आहे. जर डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट नॉन सिंग्युलर असेल मीन्स नॉन झिरो असेल तर तो काय होतो, तो इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. तर काय येणार, देअरफॉर ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. म्हणजे जर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तरच आपण या मॅट्रिक्सचा काय फाइंड आउट करू शकतो, इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. तर बघा व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट आपल्याला नॉन झिरो मिळाले आहे म्हणजेच -3 मिळाले आहे. तर आपण या मॅट्रिक्सचा आपण काय फाइंड आउट करू शकतो, इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो. तर काय येणार, ए इन्व्हर्स इज एक्झिस्ट. बघा आपल्याला सर्वात पहिले काय फाइंड आउट करायचं आहे, मायनर, त्यानंतर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आणि त्यानंतर त्याचा ॲडजॉईंट मीन्स ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे. तर बघा A11 या पोझिशनवर कोणता एलिमेंट आहे, 1. तर या 1चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. M11 इज इक्वल टू M11 मीन्स फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट, उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये. तर काय येणार 3 0 2 -1. तर हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे. 3 × -1 -3 -0. तर काय येणार -3. नाव नेक्स्ट कोफॅक्टर C11 इज इक्वल टू -1 × द पॉवर 1 + 1 इंटू M11. -1 × द पॉवर 1 + 1 मीन्स 2 इंटू M11 गेट -3. तर बघा -1चा पॉवर काय 2 काय इवन नंबर, तर तो काय येणार पॉझिटिव्ह मीन्स 1 इंटू -3 म्हणजेच -3. तर C11 काय मिळालं आहे कोफॅक्टर आपल्याला, -3. नाव नेक्स्ट A12 इज इक्वल टू 0. नाव नेक्स्ट वी हॅव टू फाइंड आउट इट्स मायनर. सो M12 इज इक्वल टू M12 मीन्स first row and second column will be delete and remaining element goes through determinant 3 0 5 -1. Now next we have to solve that determinant. 3 × -1 -3 and 5 × 0 0. तर काय येणार मायनर -3. आफ्टर दॅट we have to find out cofactor. C12 is equal to -1 × the power 1 + 2 into M12 -1 × the power 1 + 2 means 3 into M12 -3. -1चा पॉवर काय 3 काय आहे ऑड नंबर, तर तो काय येणार निगेटिव्ह मीन्स -1 इंटू -3 गेट +3. सो C12 इज इक्वल टू 3. नाव नेक्स्ट A13 इज इक्वल टू 0. नाव नेक्स्ट A13 इज इक्वल टू 0. सो M13 is equal to, so M13 means first row
and third column will be delete, and remaining element will goes through determinant. 3 3 5 2. Now next we have to solve that determinant. 3 into 2 6 minus 5 into 3 15 and 6 minus 15 क्या होना 6 minus 15. Now 6 minus 15 will become minus 9. Now next we have to find out cofactors. C13 is equal to minus 1 to the power 1 plus 3 into M13. Now next minus 1 to the power 1 plus 3 means 4 into M13 means minus 9. तर बघा मायनस 1चा पॉवर काय आहे इवन नंबर, तर तो काय येणार पॉझिटिव्ह, मीन्स 1 इंटू मायनस 9 इज इक्वल टू मायनस 9. तर कोफॅक्टर C13 काय मिळालं आहे मायनस 9. नाव नेक्स्ट वी हॅव टू फाइंड आउट C21. तर A21 काय दिलं आहे 3. तर या 3चा आपल्याला मायनर फाइंड आउट करायचा आहे. M21 इज इक्वल टू M21 मीन्स काय होणार सेकंड रो. M21 मीन्स सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. M21 मीन्स सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम काय होणार डिलीट. उरलेले एलिमेंट डिटर्मिनंटमध्ये 0 0 2 मायनस 1. तर डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करावं लागेल मायनर फाइंड आउट करण्यासाठी. 0 इंटू मायनस 1 0 अँड 2 इंटू 0 मायनस 0 मीन्स काय येणार मायनर काय येणार 0. आता आपल्याला कोफॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. C21 इज इक्वल टू मायनस 1 टू द पॉवर 2 प्लस 1 इंटू M21 मायनस 1 टू द पॉवर 2 प्लस 1 काय येणार 3. M21 काय आहे 0. तर मायनस 1चा पॉवर काय ऑड नंबर, तर तो काय येणार मायनस 1 इंटू 0. तर काय येणार तो निगेटिव्ह येणार, मीन्स मायनस 1 इंटू 0 काय येणार 0. तर C21 काय मिळालं आहे कोफॅक्टर 0 मिळालं आहे. नाव नेक्स्ट A22 इज इक्वल टू A22 या पोझिशनवर कोणता एलिमेंट आहे 3. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे या 3चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. तर काय येणार M33 इज इक्वल टू M22 इज इक्वल टू. तर M22 मीन्स काय होणार सेकंड रो आणि सेकंड कॉलम काय होणार डिलीट. उरलेले एलिमेंट कशामध्ये जाणार डिटर्मिनंटमध्ये 1 0 5 मायनस 1. तर डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचं आहे. 1 इंटू मायनस 1 मायनस 1 5 इंटू 0 0. तर काय मिळाला मायनर मायनस 1. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे कोफॅक्टर. C22 इज इक्वल टू मायनस 1 टू द पॉवर 2 प्लस 2 इंटू M22 मायनस 1 टू द पॉवर 2 प्लस 2 काय होणार 4 इंटू M22 काय दिलं आहे मायनस 1. बघा मायनस 1चा पॉवर काय इवन नंबर, तो काय येणार पॉझिटिव्ह, मीन्स प्लस 1 इंटू मायनस 1. तर काय येणार मायनस 1. तर कोफॅक्टर काय मिळाला आहे C22 इज इक्वल टू मायनस 1. नाव नेक्स्ट A23 इज इक्वल टू A23 या पोझिशनवर कोणता एलिमेंट आहे 0. तर A23 मीन्स काय होणार A23 मीन्स सेकंड रो अँड थर्ड कॉलम काय होणार डिलीट. नाव नेक्स्ट A23 इज इक्वल टू 0. A23 मीन्स second row and third column will be delete and remaining element goes to determinant. तर remaining element क्या है 1 0 1 0 5 2 1 0 5 2. Now next we have to solve that determinant. 1 into 2 2 minus 5 into 0 0. तर मायनर काय मिळाले आपल्याला 2. Now next we have to find out cofactor. C23 is equal to minus 1 to the power 2 plus 3 इंटू M23 मायनस 1 टू द पॉवर 2 प्लस 3 मीन्स 5 इंटू M23 काय दिलं आहे 2. बघा मायनस 1चा पॉवर काय आहे ऑड नंबर, तर तो काय येणार निगेटिव्ह येणार, मीन्स मायनस 1 इंटू 2 मीन्स मायनस 2. तर C23 काय मिळालं आहे आपल्याला C23 मिळालं आहे मायनस 2. नाव नेक्स्ट वी हॅव टू फाइंड आउट C31. सो फर्स्ट ऑफ ऑल A31 इज इक्वल टू A31 या पोझिशनवर कोणता एलिमेंट आहे 5. तर सर्वात पहिले आपल्याला 5 साठी काय फाइंड आउट करायचं आहे मायनर. M31 इज इक्वल टू M31 मीन्स काय होणार M31 मीन्स थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम काय होणार डिलीट. थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट अँड रिमेनिंग एलिमेंट गोज थ्रू डिटर्मिनंट 0 0 3 0. So first of all we have to solve that determinant. 0 into 0 0 minus 3 into 0 0. तर मायनर काय मिळालं आहे 0. जर मायनर 0 मिळत असेल तर कोफॅक्टर काय येणार 0. C31 इज इक्वल टू मायनस 1 टू द पॉवर 3 प्लस 1 इंटू M31
बघा -1 टू द पॉवर 3 + 1 काय होणार 4. M31 काय दिला आहे 0. तर -1चा पॉवर काय इवन नंबर, तर तो काय येणार पॉझिटिव्ह, मीन्स 1 × 0, तर काय येणार 0. मायनस जर 0 मिळाला तर कोफॅक्टर सुद्धा 0च येणार. तर C31 = काय येणार 0. Now next we have to find out A32. A32 means third row and second column will be delete and remaining element goes through. A32 means काय येणार 2. तर आपल्याला नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे, यात A32चा मायनर फाइंड आउट करायचा आहे. A32 means third row and second column will be delete and remaining element goes through determinant 1 0 3 0. Now next we have to find out now next we have to solve that determinant. 1 × 0 0, -3 × 0 0, तर मायनर काय मिळत आहे 0. Now next we have to find out cofactor. C32 = -1 टू द पॉवर 3 + 2 × M32. बघा -1चा पॉवर काय मिळाला 3 + 2 5 × M32 काय आहे 0. बघा जर आपल्याला -0 मिळत असेल तर कोफॅक्टर सुद्धा 0च येणार. बघा -1चा पॉवर काय आहे 5 काय ऑड नंबर, तर तो काय येणार निगेटिव्ह, मीन्स -1 × 0 मीन्स काय येणार 0. तर C32 काय मिळालं आहे कोफॅक्टर 0. नाउ नेक्स्ट वी हॅव टू फाइंड आउट C33. सो फर्स्ट ऑफ ऑल A33 = -1. नाउ नेक्स्ट वी हॅव टू फाइंड आउट इट्स मायनर. M33 M33 मीन्स थर्ड रो आणि थर्ड कॉलम काय होणार डिलीट. थर्ड रो अँड थर्ड कॉलम विल बी डिलीट अँड रिमेनिंग एलिमेंट गोज थ्रू डिटर्मिनंट 1 0 3 3. Now next we have to solve that determinant. 1 × 3 3, -3 × 0 3, -3 × 0 0. So minor will get 3. Now next we have to find out cofactor. C33 = -1 to the power 3 + 3 into M33. So -1 to the power 3 + 3 means 6 into M33 = 3. तर -1चा पॉवर काय 6 काय इवन नंबर, तर तो काय येणार पॉझिटिव्ह, मीन्स +1 × 3. तर कोफॅक्टर काय मिळणार C33 = 1 × 3 3. नाउ नेक्स्ट वी हॅव टू राईट all the cofactor into matrix. Now next we have to arrange all the cofactor into a matrix. So matrix A is equal to C11 काय मिळाला होता -3, C12 मिळाला आहे 3, C13 मिळाला आहे -9, त्यानंतर C21 मिळाला होता 0, C22 मिळाला आहे -1, C23 मिळाला आहे -2, त्यानंतर C31 मिळाला आहे 0, C32 मिळाला आहे 0 आणि C33 मिळाला आहे 3. तर आपण काय केलं आहे, सर्व कोफॅक्टरला जे पण आपल्याला कोफॅक्टर मिळाले होते त्याला आपण कशामध्ये अरेंज केलं आहे, मॅट्रिक्समध्ये अरेंज केलं आहे. नाउ नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, या मॅट्रिक्स एचा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲडजॉईंट फाइंड आउट करायचं आहे. तर काय येणार ॲडजॉईंट ऑफ ए. ॲडजॉईंटलाच काय म्हणतो आपण ट्रान्सपोज म्हणतो. म्हणजे आता आपल्याला या मॅट्रिक्स एचा काय फाइंड आउट करायचं आहे, ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं आहे. तर ट्रान्सपोज मीन्स फर्स्ट रो विल बिकम फर्स्ट कॉलम. सो दिस फर्स्ट रो विल बिकम फर्स्ट कॉलम. तर काय येणार -3 3 -9. नाउ नेक्स्ट सेकंड रो विल बिकम सेकंड कॉलम 0 -1 -2 अँड नाउ नेक्स्ट थर्ड रो विल बिकम थर्ड कॉलम 0 0 3. तर बघा आपण काय केलं सर्वात पहिले मॅट्रिक्समधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर फाइंड आउट केले आणि जे पण कोफॅक्टर आपल्याला मिळाले होते ते मॅट्रिक्समध्ये अरेंज केले. याला मॅट्रिक्स एने डिनोट केलं आणि त्यानंतर काय फाइंड आउट केलं, याचा ॲडजॉईंट मीन्स ट्रान्सपोज. नाउ नेक्स्ट A इनवर्स इज इक्वल टू 1/mod A. mod A काय मिळालं होतं आपल्याला -3 इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. ॲडजॉईंट ऑफ ए काय मिळालं आहे, ॲडजॉईंट ऑफ ए मीन्स ट्रान्सपोज ऑफ ए मिळालं आहे आपल्याला -3 0 0 3 -1 0 and -9 -2 3. Now this is our answer.